त्याच्यापेक्षा जास्त डोस वापरला मग ह्या किडीचा उद्रेक जास्त वाढतो. कारण जी शिफारशीत मात्रा आहे आपण त्याचा वापर करत नाही आणि ज्या शेतकऱ्याचं पहिलं कीटकनाशक उरलेलं आहे तो शेतकरी डबल मारून टाकतो 4-5 दिवसांनी, 1 आठवड्याला. काहून मारलं तर माझ्याकडे उरलं होतं म्हणून मी डबल मारलं. मग ह्या किडीचा जो उद्रेक आहे ह्या किडीचा उद्रेक हा वाढतच जाणार, तो कमी होणार नाही. कारण काय झालं, गरजेपेक्षा जास्त डोस दिला, वारंवार त्याच रासायनिक कीटकनाशकाची आपण फवारणी केली, मग ह्या किडीच्या शरीरामध्ये त्या कीटकनाशकाविरुद्ध एक प्रतिकार शक्ती तयार होती. आपण कोरोनामध्ये लस घेतल्या बघा, कशामुळे घेतली? तो जो काय विषाणू आहे आपल्या शरीरात येऊ नये म्हणजे त्याच्या अगेन्स्ट आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या पाहिजेत, आहे का नाही? हे घेतली का नाही? तर म्हणून आपल्याला वारंवार एकाच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी ही करावायची नाही. आता मला रात्री 10:30 वाजता मी मगाशी सरांना सांगितलं, एका शेतकऱ्याचा मला मॅसेज आला आणि त्यांचा फोन पण आला. एका शेतकऱ्याने मला कपाशीचा फोटो टाकलेला आहे पानाचा, पूर्ण जळण्यासारखी पानं दिसत आहेत. त्याला म्हणलं मी काय फवारली तुम्ही? त्यानं म्हणते मी एकच औषध फवारलो. काका तुम्ही चुकीचं बोलताय म्हणलं, तुम्ही ह्याच्यावर 2-4 प्रकारचे कीटकनाशक फवारलेत म्हणलं आणि ते बी मिक्स करून फवारलेत म्हणलं. भलेही तुमचा अनुभव असेल म्हणलं, पण पुस्तकातून एवढं तुम्ही नक्की शिकलेलं आहे म्हणलं. त्या शेतकऱ्यांनी काय केलं, हे प्रकार आपल्या गावात होऊ नये. आपण काय करतो, एक कीटकनाशक म्हटलं, एक बुरशीनाशक सोबत टाकतो, एक टॉनिक टाकतो, सोबत म्हणतो 19-19 टाकू का, असं म्हणजे काय करतो आपण, फवारणीचा खर्च कमी करण्यासाठी 2-4 एकत्र करतो आणि त्या पिकावर घडी मार करतो. म्हणजे गरजेपेक्षा जास्त डोस दिलं, तो एक प्रकार आहे, त्याला रासायनिक अभिक्रिया म्हणतात. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय होतं, त्याला जास्त डोस गेला मग ते पान अशा आपला जाड दिसतात, खरवडत लागतात आणि करपलेल्यासारखे दिसतात. हे असे प्रकार कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि ह्याचे पंचनामे आम्हाला वारंवार करावं लागतं. म्हणून आपल्याला रासायनिक मिश्र कीटकनाशकाची फवारणी घ्यायची नाही. कीटकनाशकासोबत कुठलाच खतमध्ये टाकायचं नाही. तुम्हाला फार तर कीटकनाशकासोबत तुम्ही बुरशीनाशक टाकू शकता, पण खताची शिफारस कीटकनाशकासोबत नाही करायची. कोणीही फवारणी करायची नाही. पण बुरशीनाशक कोणतं घेऊ शकता? सगळेच बुरशीनाशक नाही घेऊ शकत. असं बुरशीनाशक घ्यायचं की त्याच्या नावामध्ये कॉपर हा घटक नसावा. कॉपर, ज्याला तुम्ही ब्ल्यू कॉपर म्हणता, असं बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे एकत्र घ्यायचं नाही. ज्याच्या नावात कॉपर नाही तो बुरशीनाशक आपण वापरू शकता. शक्यतो रासायनिक मिश्र कीटकनाशकाची फवारणी ही आपल्याला घ्यायचीच नाही. म्हणजे मी असं काही पुस्तकी तुम्हाला सांगत नाही, जे शेतकऱ्याचे जे काही प्रतिक्रिया येतात. आता मागच्या आठवड्यात बीड तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, तणनाशक फवारला, तो पंप फक्त त्यानंतर काय केला, थंड पाण्याने इसरून बाजूला ठेवला आणि 4-5 दिवसांनी काय केला, तो